ओम ओम ओम। आज आपण योगशास्त्र या विषयाची चर्चा करणार आहोत. सर्वत्र योग हा योगासन या अर्थाने जास्त परिचित आहे, पण योगासन हा अष्टांग योगामधला केवळ एक भाग आहे. तशा योगामध्ये हठयोग आणि राजयोग असे दोन प्रकार केले जातात. त्यातला हठयोगाचा भर हा जास्त आसन किंवा ज्याला आपण क्रियायोग म्हणतो, या ठिकाणी प्रत्यक्ष शारीरिक क्रिया याच्यावर जास्त भर आहे. आणि राजयोग याचा भर जास्त मनावर आहे. आपल्याला शरीर आणि मन दोघांवरही नियंत्रण प्रस्थापित करता आलं तर योग साधना होऊ शकते. आपण पूर्वी पाहिलंय की धर्माचं जे तत्वज्ञान किंवा शिकवण आहे, जे वेद उपनिषदापासून आपल्यापर्यंत आलेले आहे, त्याच्या जोडीला तत्वज्ञानाचा जो भाग आहे तो षड्दर्शनामध्ये येतो. आणि ह्या षड्दर्शनापैकीच योग दर्शन हे एक आहे. सांख्य हे दुसरे दर्शन आहे, जे योगाच्याही अगोदरच आहे. म्हणजे ही दोन दर्शनं ही षड्दर्शनापैकी सर्वात जुनी दर्शन. आणि भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आहे की सांख्य आणि योग हे पुष्कळ लोक एकच समजतात आणि पुष्कळ लोक ते भिन्न समजतात. आता म्हणूनच सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिता असा गीतेमध्ये उल्लेख. म्हणजे लोक सर्वसाधारणपणे हे दोन अलग समजतात, कारण त्याच्यामागे समजूत अशी आहे की एक द्वैत तत्वज्ञानावर आधारित आहे, दुसरा अद्वैत तत्वज्ञानावर आधारित आहे. पण गीतेमध्ये हे म्हटलंय की जे जाणकार आहे ते याला भिन्न मानत नाही. जसं खरं पाहिलं तर ही सहा दर्शनं सहा वेगवेगळ्या पद्धतीचे विचार किंवा मार्ग आपल्यासमोर ठेवतात. त्याचं कारण पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे माणसं सगळी सारखी नसतात, वेगवेगळ्या मनोवृत्तीची असतात. आणि त्यामुळे ज्याला जे रुचेल मानवेल त्याप्रमाणे त्याने निवड करावी यासाठी हे पर्याय ठेवलेले आहेत मानवजातीसमोर. परंतु हे पर्याय कोणासाठी असतात? नवीन साधकासाठी असतात. तुम्ही गिर्यारोहण करायला लागला तर पर्वतावर चढायचे मार्ग वेगवेगळे असतात, म्हणजे पायथ्याशी मार्ग वेगवेगळे असतात. पण जसं तुम्ही त्याच्या माथ्यावर जाऊन पोहोचता तेवढं तशी मार्ग भिन्नता काही राहत नाही. शिखर हे एकच असतं. तसे या ठिकाणी आहे. हे जे भेद आपल्याला दिसतात ते भेद साधकाला सुरुवातीला भेद वाटतात, पण नंतर त्याच्यामधनं परस्परावलंबित्व किंवा एकवाक्यता ही त्याला जसा जसा तो उत्क्रांत होत जातो तशी अधिकाधिक व्यत्ययाला येत जाते. त्यामुळे सांख्य आणि योग, सांख्य हे कपिल मुनी लिहिलेलं आहे आणि योग हे पतंजलींचं. अर्थात पतंजली यांनी सुद्धा ही सूत्र व्यथित केली. त्यांच्या पूर्वी याज्ञवल्क्याने फार पूर्वी ही योगसूत्र म्हणजे त्याचा पुष्कळ लोक याज्ञवल्क्यांना त्याच्या ग्रंथरचनेची श्रेय देतात. आणि याज्ञवल्क्यांना काय किंवा पतंजलीला काय ही विद्या हिरण्यगर्भांच्या कडून मिळाली असावी. हिरण्यगर्भ हे ब्रह्माचंच नाव. तर त्यामुळे सगळ्या आपल्या वेगवेगळ्या ज्या ज्ञानशाखा आहेत त्याचा उगम हा ब्रह्मा विष्णू किंवा महेश यांच्यापासूनच झालेला आहे असं मानलं जातं. त्यामुळे या सगळ्यांचा हठयोगामध्ये हिरण्य ऋषी होते. तर ऋषी वेगवेगळे दिसले तरी जसं धर्मसंस्थापकांच्या बाबतीत मी सांगितलं त्या सगळ्यांचा उगम हा ह्या ऋषींचा जो महासंघ आहे द ग्रेट व्हाईट ब्रदरहूड त्याच्याशीच पोचतो. तसंच या सगळ्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा उगम हा एकच आहे. त्या दृष्टीने आपण
योगाकडे पाहिलं पाहिजे. पतंजलीने जो योग सांगितलाय त्याच्यात बघा सांगितल्याप्रमाणे शारीरिक क्रिया ह्या फार कमी आहेत किंवा त्यांना स्थान दुय्यम आहे. त्यामुळे त्यांनी अगदी साधना पादाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं आहे की योग म्हणजे काय, तर योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध, चित्तामध्ये ज्या वृत्ती उत्पन्न होतात त्या थांबवणं म्हणजे योग. तर मन आणि इंद्रिय यांची एकरूपता झाली की योगाची पहिली पायरी आपण चढलो असं म्हणता येईल. आणि त्यानंतरची जी साधना आहे ते म्हणजे मन स्थिर करणं, आणि त्यासाठी पायऱ्या जे सांगितलेल्या आहेत त्या अष्टांग योग. अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या कुठल्या? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा या 8 पायऱ्या आहेत. त्याची सुरुवात ही ज्या यमनियमाने केलेली आहे ते यमनियम हे योगासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तयार करतात. किंबहुना योगासाठी आवश्यक असलेला तो पाया आहे, फाउंडेशन. तो पाया जर पक्का असेल तर त्याच्यावरची उभारणी ती पक्की होते, आणि तो पाया जर ढिसूळ असेल तर त्याच्यावरची उभारणी ही पुष्कळदा दोलायमान असू शकते आणि कित्येकदा ती कोसळू सुद्धा शकते. तर म्हणून इंद्रिय धारण आणि मनोधारण याच्यातून जे आवश्यक आहे ते म्हणजे निरोध, त्याचा निरोध साधता आला. आणि म्हणून त्याला मुळात नैतिक सद्गुणांची अधिष्ठान पाहिजे. यम म्हणजे काय आणि नियम म्हणजे काय? यम कुठले आहेत बघा? सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. म्हणजे हे प्रत्येकाने स्वतः प्रथम यमांचं पालन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करायचं. आणि नियम जे आहे ते नियम हे आपल्याला या समाजामध्ये आपण वावर त्या समाजाशी, समाज आपले नातेवाईक, समाज बांधव सगळेच यांच्याशी आपला जो संबंध आहे ते संबंध योग्य प्रकारे नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या नियमांच्या द्वारे सांगितलेल्या. नियम कुठले? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे नियम. म्हणजे हे नियम कशासाठी पाळायचे? येमस्यापि वै मूलम यम एव न संशय, असं लिंग पुराणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या नियमांचं मूळ काय? नियमस्यापि वै मूलम यम एव न संशय. त्या नियमांचं मूळ यमामध्येच आहे. म्हणजे नियम आणि यम हे जरी स्वतंत्रपणे सांगितलेले आहे तरी ते परस्परावर लंबीच आहे. सत्य हा जो पहिला यम सांगितलेला आहे तो सत्य आपण जाणतो चांगल्या प्रकारे, शाब्दिक आहे. जे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं त्याला आपण सत्य म्हणून स्वीकारतो. आणि सर्वसाधारणपणे खरं बोलणं म्हणजे सत्यव्रत असं आपण मानतो. असं म्हटलेलं आहे की सत्यम व्रतपरम व्रतम. म्हणजे काय? तर सर्व व्रतामध्ये सत्य हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. अनेक व्रत कशासाठी सांगतात की पुन्हा तुमची मानसिक आणि शारीरिक दोन्ही तयारी करण्यासाठी ही व्रत असतात. आपण उपवास तापास करतो, व्रत वैकल्य करतो, ह्या सगळ्यामध्ये आपण जाणीवपूर्वक शरीराला आणि मनाला एक प्रकारे शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो. आणि या शिस्तीतून त्यांचं सामर्थ्य वाढतं आणि आपलं त्यांच्यावरचं नियंत्रण वाढतं. या दोन गोष्टी साध्य केल्या जातात. सत्यामुळे काय होतं की सत्यभूतां वदेत वाणी. म्हणजे काय?
तर सत्यामुळे वाणी पावन व्हावं हा उद्देश असतो. जे सत्य बोलतात, सत्यवचनी असतात, त्यांच्या मुखातून निघणारी वाणी ही सत्य कथन करत असते. म्हणजे ते जे बोलतात ते बरेचदा खरं होतं, कारण त्यांच्या वाचेला ते सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं की दीर्घकाळ त्यांनी ती तपसाधना केलेली असते असं म्हणता येईल. असं म्हटलंय की सत्यम वद धर्मम च सत्यान रमदितव्यम, ही श्रुतीमध्ये म्हटलेलं. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म नाही सत्यात परो धर्म, म्हणजे सत्य हे ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे, म्हणजे तेच ब्रह्म आहे. नाही सत्यात परो धर्म, आणि त्याच्यापेक्षा थोर मोठा असा कुठला धर्म नाही. त्यामुळे जो सत्यव्रती असतो त्याला सत्याचा साक्षात्कार झालेला असतो. ज्याचा साक्षात्कार होतो त्याचा स्वीकार करणं, त्याचं आचरण करणं आणि त्याचा प्रचार करणं हे अपेक्षित असतं. अगदी बौद्ध धर्माच्या याच्यात सुद्धा सत्य हे अंतःशुद्धीचं कारण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही सत्य पालन केलं तर तुमची आंतरिक शुद्धी होते. कारण आपण बरेचदा प्युरिफिकेशन ऑफ व्हेकल्स बद्दल बोलतो, त्यातला हा महत्वाचा घटक आहे की आपण सत्य धर्म पालन किती करत असतो. आपण ज्यावेळी आपल्याला अनुकूल असते त्यावेळी सत्य बोलतोच, पण अनुकूल नसेल त्यावेळी आपण काय करतो हा प्रश्न असतो. आणि म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम असेही म्हणते. म्हणजे तुम्ही सत्य बोलून दुसरा कोणी दुखावणार असेल तर ते न बोललेले होते, कारण ते त्याचबरोबर प्रिय असावं म्हणजे त्याचा स्वीकार लोक करतात. पण ते अप्रिय असलं तर त्याच्यातून तुमचा उद्देश साध्य होतोच असं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मौन हे अधिक श्रेयस्कर असतं. पण ज्या ठिकाणी ते हिताचे आहे त्या ठिकाणी, आणि ते बोलणं ही तुमची जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे, त्या ठिकाणी मात्र ते अप्रिय असलं तरी बोलणं प्राप्त असतं. सत्य हे केवळ वाणीपुरतं सत्य नाही, तर ते आपल्या कृतीमध्ये आलं पाहिजे. नाहीतर बोलताना सत्य बोलायचं पण कृती करताना त्या सत्याचा आपल्याला विसर पडू नये. म्हणजे त्यामध्ये कुठे परस्पर विरोध असता कामा नये तुमची वाचा आणि तुमची कृती याच्यामध्ये. हे सत्याबद्दलच झालं. अहिंसा, अहिंसेच्या बाबतीत सुद्धा बरेचदा हिंसा करणं, दुसऱ्याला मारणं, दुसऱ्याला त्रास देणं ही हिंसा आपल्या लक्षात येते. पण ह्या हिंसा हा शब्द सुद्धा खूप व्यापक अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांची शिकवण वेगवेगळी असते. जैन धर्मामध्ये कदाचित तुम्हाला अहिंसा हा अगदी टोकाचा वाटेल, म्हणजे व्यवहारात त्या अहिंसेचं पालन करणं शक्य आहे का असंही पुष्कळांना वाटेल. पण आपण कोणालाही त्रास द्यायचा नाही ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी कदाचित असं टोकाला जाणंही आवश्यक वाटलं असेल त्या धर्माच्या प्रणेत्यांना आणि अनुयायांना. कारण अहिंसा आत्मवत सर्वभूतानां गीता यैव प्रवर्तनम असं लिंग पुराणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या हितासाठी प्रत्येक जण दक्ष असतो, पण सर्वभूतानां हिताय, सर्वांच्या हिताची काळजी करताना आपण अहिंसा पाळतो का हा प्रश्न आहे. म्हणजे जे आपल्यासाठी आपण योग्य मानतो ते इतरांच्यासाठी योग्य मानलं तर त्या अहिंसेला फार व्यापक स्वरूप आहे. म्हणजे मी मांसाहार करणार नाही एवढ्यापुरती मी अहिंसेचं पालन केलं तर ते माझ्यासाठी, माझ्या आंतरिक शुद्धीसाठी, माझ्या साधनेसाठी वगैरे उपयुक्त म्हणून मी करतो. परंतु जे सर्वांना हितकारक आहे अशा प्रकारे त्याचं पालन होणं हे आवश्यक. म्हणजे दुसऱ्याशी वागताना, बोलताना, अगदी बोलताना आपण जे शब्द वापरतो
पुष्कळदा आपण टीका करतो, दूषण देतो, कटू बोलतो, दुसऱ्याच्या चुका सांगतो, चहाड्या करतो. ह्या प्रत्येक वेळी कुणाला आपण दुखावत असतो. हे दुःख शारीरिक नसतं, दृश्य नसतं, पण अदृश्य भावनिक मानसिक स्वरूपाचं असतं. पण ते सुद्धा हिंसा या सगळ्यात मोठं, आणि त्यामुळे ते टाळणं आवश्यक आहे. ते जर आपण टाळलं नाही तर केवळ शाकाहार घेऊन आपली शरीर शुद्धी आपण टिकवण्याचा प्रयत्न करू, पण ते पुरेसं नाही. म्हणून अगदी वाईट बोलणंच नव्हे तर वाईट चिंतनच, मनामध्ये दुसऱ्याबद्दलचा वाईट विचार आहे. कारण ते ज्याच्याबद्दल तो विचार तुम्ही करता त्याला कदाचित समजणार नाही, त्यामुळे तुम्हाला वाटेल त्याला मी कुठे काय वाईट, पण मानसिक पातळीवर त्याचा परिणाम होतच असतो. त्याच्या सभोवती तुमच्या विचारांचे ढग जमा व्हायला वेळ लागत नाही. तुमच्या विचार लहरीने त्याला कंपित केल्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. तर सूक्ष्म पातळीवर घडणारे हे बदल हे हिंसात्मकच असतात. फक्त आपल्याला त्याची पुरेशी जाणीव नसते, आणि त्यामुळे आपलं वर्तन हे पुरेसं जबाबदारीचं नसतं. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्या पातळीवर होणारे परिणाम याबद्दल जागरूक राहायचं. हे परिणाम कायिक, वाचिक, मानसिक, भावनिक अशा सगळ्या पातळीवर घडत असतात. आणि हे केवळ मनुष्य मात्रापुरतेच नाही, तर ते प्राणी, वनस्पती वगैरे यांच्याबद्दल सुद्धा तेवढेच लाभ. आपण झाडांची छाटाछाट करतो, प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारे छळ करतो किंवा खेळ करतो. आपल्या करमणुकीसाठी पुष्कळदा अनेक गोष्टी केल्या जातात. आता परवा एक टीव्हीवर कार्यक्रम दाखवले होते, त्याच्यात भाग घेतलेल्या मुलींना ते खेकड्यांना पकडून आणायचे आणि त्याला पिशवीत टाकायचं, असा खेळ होता. आता त्याच्यामध्ये जे तरबेज नसतात ते कशाही प्रकारे त्यांना उचलतात, उलटे सुलटे त्यांचे डेंगे असतात ते त्याच्यात दुखावले जातात, होऊ शकतात. किंवा कोंबड्यांना पकडणं, त्या कोंबड्यांना पकडताना कसं पकडता तुम्ही? कोणी पंखाला धरून पकडतं, कोणी पायाला धरून पकडतं, कोणी गळ्याला गळ्याला धरून पकडतं. मग यावेळी त्यांना वेदना होत नसतील का? ते ज्या प्रकारे किंचाळतात, ओरडतात, त्यावरून निश्चितपणे त्यांना त्रास होत असला पाहिजे. बरं, हे सगळं आपण कशासाठी करतोय? केवळ एक करमणुकीचं साधन म्हणून आपण करत असू, तर दुसऱ्याला वेदना होतात तेव्हा असंच मला जर कोणी खेळवलं, वापरलं, तर मला त्रास होईल की नाही हा विचार कुठेतरी आला तर ही आपल्याकडून हिंसा होते, हे आपल्याला कदाचित जाणवू शकते. ते जाणवतच नाही, त्यामुळे अशासारखी हिंसा ही सर्रास घडत असते. म्हणून भूतदया ही सांगितलेली आहे. ती केवळ हे माणसापुरतच नाही तर सगळ्या प्राणी मात्राच्या बाबतीत लागू आहे. म्हणजे भूतदया ही अहिंसेच्या मुळाशी आहे. अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याला मैत्र भाव म्हटलेला आहे. म्हणजे तेव्हा ते वाचलं पाहिजे की हा प्राणी हा सुद्धा माझा मित्र आहे, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला आपुलकी, प्रेम, सहानुभूती ही वाटली पाहिजे. आणि ती वाटली तर त्या प्राण्यानेही तुमच्याविषयी तशाच भावना उत्पन्न होतात. नाहीतर बहुतेक सगळे हे प्राणी माणसाला घाबरत असतात. कारण माणूस त्यांची शिकारीसाठी हत्या करतो, मांसाहारासाठी हत्या करतो, वेगवेगळ्या कारणासाठी. अगदी तुम्हाला दिसेल की रस्त्यावर, हायवेवर जोराने जाणारी वाहनं कित्येकदा ह्या प्राण्यांना धक्के देतात. त्यांच्या चाकाखाली मोठे मोठे प्राणी चिरडलेले असतात. अगदी मोठ्या हरणासारखे प्राणी वगैरे सुद्धा तिथे फॉरेस्ट असतात, तिथे रस्ता क्रॉस करताना ती जनावरे मेलेली दिसतात. आणि त्यांच्यासाठी कोणी थांबायला वेळ नसतो माणसाला, बिनदिक्कत लोक निघून जातात. जनावरेच काय, पुष्कळदा माणसांना धक्के देऊन सुद्धा बेदरकारपणे जाणारी लोक असतात. पुष्कळावर केसेस दाखल होतात, हेही आपण पाहिले. त्याच्यात अगदी नावाजलेली माणसं सुद्धा त्यांच्यावर खटली झालेली आहे. तर हे का होतं? कारण आपली जाणीव ही बरीचशी बोथट झालेली आहे. हिंसा ही फक्त हणामारी केल्यानंतरच त्याला आपण हिंसा समजतो. एरवी घडणारे हे प्रकार
दिवसेत मोडतात याची आपल्याला फारशी जाणीव नसते. अगदी हे केवळ आपल्याच तत्वज्ञानामध्ये आहे असं नाही, तर अगदी पाश्चात्य लोकांनी सुद्धा एकदा आता जे हार्वर्ड बुक हा काय म्हणतो, ट्रूली काइंड ऑनेस्ट मॅन इज ट्रू टू ऑल बीइंग्स. बीइंग्स हा शब्द ऑल बीइंग्स म्हणजे सगळे प्राणी मात्र ती भूतदया. हे तुम्हाला त्याच भावानं तो प्राणी कितीही छोटा मोठा असो, आवडता नावडता असो, हानिकारक असो, तुमच्यामध्ये ती भावना पाहिजे की विनाकारण त्याला त्रास देणं, छळ करणं किंवा मारणं ह्या गोष्टी टाळतात. कित्येकदा त्यांना ट्रेन करण्यासाठी सुद्धा नको त्या पद्धती वापरल्या जातात. त्यासाठी वारंवार एखादी गोष्ट त्यांच्याकडून चूक झाली की त्यांना जबरदस्त मार द्यायचा आणि ती चूक त्यांनी परत करू नये या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुसंस्कृतपणाच्या विरोधात जाणाऱ्या आहेत आणि त्या हिंसात्मक आहेत हे आपल्याला जाणवलं. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे प्रहारणे ते अहिंसे रूप जाणं. हे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेले आहे 16व्या. जगाची या सुखोद्देश शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाणे. ते स्वमत बोली जैल अहिंसे रूप की जैल जिया उतरिया तुक ज्ञान दिसे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की ही अशा प्रकारची अहिंसा तिचं जर पालन झालं तर ज्ञान दिसते. या उतरिया अंतुक ज्ञान दिसते म्हणजे अंतर्ज्ञानाचा उगम व्हायला ह्या अशा प्रकारचं आचरण हे उपयोगी पडतं. म्हणजे अहिंसेचा संबंध केवळ एवढा मर्यादित नाही की एखाद्या जीवाला होणारी हिंसा टाळणं, तर तुमच्या आत्मविकासासाठी सुद्धा ते आवश्यक. इंट्युशन विल अराइज इफ यू फॉलो नॉन व्हायलन्स स्ट्रिक्टली. म्हणून त्या ठिकाणी ते वन लाईफ हे आलं की यू आर कॉन्शियस दॅट युअर लाईफ and the life of others are not separate. Therefore, by committing violence, you are violating against yourself. त्यामुळे तुमच्या प्रगतीच्या, उन्नतीच्या, विकासाच्या आड येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत हे आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे काय की जे आपलं नाही ते आपलं म्हणून स्वीकार करायचं, ताब्यात घ्यायचं, आपली मालकी त्याच्यावर प्रस्थापित करायची. असे प्रकार घडतात अनेक. धनाच्या बाबतीत घडतात, प्रॉपर्टीच्या बाबतीत होतात. तर तशा प्रकारचा कृती घडणं हे तर हे चौर्य कर्म आहे, पण तसा विचार मनात येणं हे सुद्धा चौर्य कर्म. स्थेय. स्थेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे अचौर्य, चोरी न करणे. तर मनसा कर्मणा वाचा तदस्तेयं प्रकीर्तितम असं स्कंद पुराणात म्हणते. म्हणजे हे केवळ शारीरिक चौर्य नव्हे, प्रत्यक्ष केलेली चोरी नव्हे दुसऱ्याच्या वस्तूची, मालकीची, संपत्तीची, तर मनात तसा विचार येणं किंवा तसं बोलणं हे सुद्धा चौर्य कर्मच आहे. कारण हे आता आपल्याला समजणं अवघड नाही, पण 7 प्रिन्सिपल्स ऑफ मॅन अभ्यास करतो त्यावेळी आपले जे देह आहे ते देह वेगवेगळे नाही. त्यामुळे एका देहाने नीतीचं पालन करायचं आणि दुसऱ्या देहाने त्याची काही फिकीर बाळगायची नाही, जाणीव ठेवायची नाही. असं झालं तर आपला विकास होणारच नाही. ज्यावेळी हे सगळे देह सुसंगतपणे वर्तन करतील, एकमेकाच्या विरोधात कोणत्याही वर्तन होणार नाही, त्याच वेळी हा विकास शक्य आहे. म्हणून असते हे परस्वाचा अपहार मनात येणं हे सुद्धा अस्तेयाचं पालन न करणार आहे. त्यामुळे असे विचार काय येतात, कारण तशा प्रकारच्या कंपनाला कुठेतरी आपल्या मनाकडून प्रतिसाद मिळत असतो.
म्हणून जसे विचार आहे, कृती घडत नाही पण विचार आहे, तर ते विचार येणं सुद्धा थांबलं पाहिजे. मग आपली कृतीकडे प्रवृत्तीही होणार. कृती का होते? मुळात विचार उद्भवतात किंवा तशा वासना उत्पन्न होतात. वासना आणि विचार एकत्र आले की कृती व्हायला बरेचदा वेळ लागत नाही किंवा कृती तुम्हाला प्रयत्नपूर्वक किंवा भीतीपोटी टाळावी लागते आणि त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मुळात मनात ते न येणं हे महत्वाचं. आणि हे सगळं मनाच्या बाबतीत आपण का म्हणतोय वारंवार? कारण ज्या योगाची आपण चर्चा करतोय त्या योगाची व्याख्याच ही आहे योगश्चित्त वृत्ती निरोधा. त्यामुळे ज्यामुळे चित्तामध्ये वृत्ती निर्माण होतात ते चित्त हे तुम्हाला योग साधनेसाठी अनुकूल आहे. ते अनुकूल होण्यासाठी ज्या कारणामुळे चित्तवृत्ती निर्माण होतात ती कारणं आपल्याला दूर करावी लागतील. त्याशिवाय चित्तवृत्ती निरोध साधणार हे लक्षात घेणं आवश्यक. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य हा सुद्धा त्याच 5 नियमापैकी एक नियम आहे. आता ब्रह्मचर्य म्हणजे सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की स्त्री संघ वर्ग, म्हणजे एखाद्याच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याने आपलं वर्तन कसं ठेवावं. मग आपण पुष्कळदा जो संन्यासी असतो त्याच्याशी त्याचं तुलना करतो आणि संन्यासी हा ब्रह्मचारी असतो असं म्हणतो. आणि संसारी माणसाच्या बाबतीत ब्रह्मचर्य कसं शक्य आहे वगैरे विचार करतो. तर ह्या ब्रह्मचर्याच्या ह्या कल्पनेमुळेच पुष्कळदा आपल्यामध्ये धार्मिक ग्रंथामधून वगैरे सुद्धा स्त्रियाबद्दल निंदास्पद असं वर्णन वगैरे येतं. ठीक आहे. लोकांच्या मनामध्ये त्यामध्ये अप्रीती निर्माण करून हे आकर्षण टाळणं शक्य आहे का? तर तसं नाही. तर चित्ताची एकाग्रता त्यामुळे घडते म्हणून ब्रह्मचर्य पालन आवश्यक. तुमचा जोपर्यंत चित्तावर ताबा नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचं पालन आवश्यक आहे. ज्यावेळी तुमच्या चित्तावर ताबा येईल, नियंत्रण येईल, त्यावेळी ह्या गोष्टी अनियंत्रितपणे तुमच्याकडून घडणारही. म्हणजे मुळात बघा म्हटल्याप्रमाणे असे विचार मुळात मनामध्ये येणं किंवा तशा भावना वासना निर्माण होणं हे कृतीचं कारणच. पैगंबराने सुद्धा म्हटलेलं आहे की व्यभिचार हा शरीरानेच केला असं होत नाही, तर मनात विचार येणं हा सुद्धा व्यभिचारच आहे, तितकाच गंभीर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय निर्देशित करतात की हे नियम केवळ शरीरापुरते नाही आहे, तर ते आपल्या सूक्ष्म शरीराला म्हणजे भावना देहाला आणि मनोदेहालाही तितकेच लागू आहे. किंबहुना त्याचं महत्व हे अधिक आहे. पुढे म्हणतो यम यापैकी सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य. आपण ब्रह्मचर्याविषयी चर्चा करत होतो. तर हे जे सगळे यमनियम आहेत ते केवळ आपल्या शारीरिक कृतीशी निगडीत नाही. तसंच ब्रह्मचर्याच्या बाबतीत ते त्याच्यामध्ये शारीरिक शुद्धीकरणापेक्षाही मनशुद्धी आणि मनाचं नियंत्रण ह्या गोष्टी च्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. की तुम्ही जर ब्रह्मचर्य पालन केलं नाही आणि त्यामुळे तुमचं मन हे अस्थिर होत चंचल होत असते, तर मग ते योग साधनेला उपयोगी नाही. म्हणून ह्या काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे. ज्यावेळी तुमच्या शरीरावर आणि मनावर पुरेसं नियंत्रण प्राप्त होईल त्यावेळी या गोष्टी आपोआपच साध्य होतात. त्यामुळे म्हणून असं म्हटलंय की बाह्यम अभ्यतरम प्रोक्तम शौचम अभ्यतरम वरम. म्हणजे बाहेरच्या ब्रह्मचर्यापेक्षा अंतरंगातलं ब्रह्मचर्य किंवा शौचम पावित्र्य हे वरम अधिक महत्वाचं आहे. लिंग पुराणामध्ये आपल्या अनेक पुराणामधून या पुराणातल्या केवळ कथा असतात म्हणून आपण त्यांच्याकडे बरेचदा बघतो, पण त्या कथांच्या जोडीला ह्या अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की ज्या सर्वसामान्यांनी आचरण कराव्या म्हणून आहे.
कारण ते लोक काय वेद उपनिषद वाचायला जाणार नाही. तर ह्या पौराणिक कथांच्या माध्यमातून या गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर अभ्यंतरम वरम, शौचम अभ्यंतरम वरम, हे त्याच्यामधलं सांगितलेलं मुख्य तत्व आहे. किंवा आपल्या इतर संतांच्या याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसेल. आता ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात, जे अंगी निष्काम अभ्यास जीवी विवेक साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची. म्हणजे हे जे अंतरंगी आहे, जे अंगी निष्काम आहे, असं जीवी विवेक वाचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाची. म्हणजे अंतरंगात असलं तर ते बाहेर त्याप्रमाणे घडतं. आपलं याच्यामध्ये सुद्धा ज्वासुकीमध्ये सुद्धा एथेरिक डबल, एथेरिक डबल जशी असेल तसंच तुमचं शरीर घडत. म्हणजे एथेरिक डबल हा त्या आपल्या बाहेरच्या शरीराचा मोल्ड आहे, त्याच्याप्रमाणेच त्याच्यामध्ये घडतं. आणि जरी बाहेरचे शरीराचे भाग वगैरे समजा काही कारणाने नष्ट झाले, एखाद्याचं अँप्युटेशन होतं, काही होतं, तरी एथेरिक डबलचा भाग हा टिकून राहतो, तो कुठे जात नाही. त्यामुळे पण त्याच्यानुरूप हे बाह्य शरीर हे घडत असतं. त्यामुळे ह्या आंतरिक गोष्टींना महत्व आहे. नाहीतर केवळ आपण बाह्य गोष्टी केल्या आणि आंतरिक पातळीवर जर त्याप्रमाणे वागलो नाही, तर ते बाहेरचं हे एक प्रकारचं विसंगती असते. म्हणजे ज्याला दुटप्पी वर्तन म्हणतात तशासारखं. म्हणजे माणूस बोलतो एक, करतो दुसरं, किंवा त्याला वाटते एक पण त्या प्रकारे कृती घडत नाही. हे बरेचदा का होतं, कारण हा त्याच्या सदस्य विवेक बुद्धीच्या पातळीवर जो संघर्ष चालू असतो, त्यात आंतरिक कुठेतरी एक असतं, बाहेर दुसरं असतं. म्हणजे बाहेर इतरांना दाखवण्यासाठी बरेचदा तुम्ही वेगळे वागता, पण आत तुम्हाला वाटते की आत मला कोण पाहतोय, आणि त्यामुळे तुम्ही आत तुमचा जो नैसर्गिक कल आहे त्याप्रमाणे वागत असता. तर आपण बोलत होतो अपरिग्रह याविषयी, जो 5वा नियम आहे. अपरिग्रह म्हणजे, परिग्रह म्हणजे एखादी गोष्ट आपल्या ताब्यात घेणं, स्वीकारणं. अपरिग्रह म्हणजे त्याच्या विरोधात, म्हणजे दुसऱ्याकडून काही एक वेळा दुसऱ्या प्रेमाने देत असतो आणि आपण त्याच्या प्रेमाचा आदर करण्यासाठी घेत असतो. जसं पांचाळ आपल्याला बटाटे वडा फिरवतात आणि आपण घेतो, नाही घेतलं तर पांचाळ्यांना वाईट वाटणार, किंवा आपल्याला त्याचा मोहही पडतो किंवा सवय होते. एखाद्या दिवशी त्यांनी नाही दिला तरी आपल्याला वाटणार की आज पंचाळ्यांनी काय आणलं. तर हे कशामुळे घडतं, तर अपरिग्रहाची आपल्याला सवय नसते. तर परिग्रहम परित्यज्य भवे बुद्ध्या यतव्रता. तर परिग्रह म्हणजे दुसऱ्याकडून काही स्वीकारणं. तर हे स्वीकारण्याची आपली जी हे असते ती सवय होता कामा नये. तर ती परित्यज्य, त्याचा त्याग करून भवे बुद्ध्या यतव्रता, जाणीवपूर्वक आपण यतव्रत बनलं पाहिजे. अनारोग्यम अनायुष्यम अस्वर्ग्यम चाति भोजन. खाणं सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा भेटते की बरेचदा आपल्याला खायचा मोह होतो. तर ह्या गोष्टी ह्या आपल्या आरोग्याला, आयुष्याला आणि इव्हन पारमार्थिक आपल्या कल्याणाला, उन्नतीला बरेचदा त्याच्या आड येऊ शकतात. म्हणून म्हटले की अनारोग्यम अनायुष्यम अस्वर्ग्यम चाति भोजनम. बरेचदा मिताहार त्याला सुद्धा अध्यात्मामध्ये महत्व दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं तरी आपल्याकडे बघा ती पद्धत असते, ढेकळ आल्यावर थांबवायचं, नंतर पुढे आणखी भोजन नाही करायचं. म्हणजे इव्हन देअर इज नॅचरल सिग्नल इव्हन टू इट स्टॉप. पण आपण बरेचदा दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला जिभेचा मोह हा जास्त असतो. आवडलंय ना, आज छान आहे, मग तो गुलाबजाम असेल, तर त्याचं एक भान ठेवणं आवश्यक आहे याच्यामध्ये, अपरिग्रहामध्ये. म्हणजे जरी आपल्याला काही कष्ट न करता एखादी गोष्ट मिळत असेल, सहजासहजी मिळत असेल, आपल्या आवडीची मिळत असेल, आपल्याला मोहात पाडणारी असेल,
तरी त्याच्या आहारी न जाण्याचा निग्रह हा असणं आवश्यक आहे. तर अपरिग्रहाचा अर्थ तो आहे. म्हणजे शरीर कार्यक्षम ठेवण्यासाठी जे आवश्यक आहे ते शरीराला दिलं पाहिजे. म्हणजे मुद्दाम शरीराची आबाळ करता कामा नये. म्हणजे काही विशेषतः महिला ही व्रत करतात वेगवेगळी आणि त्यामुळे इतरांच्यासाठी खपत असतात पण स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि मग असं इव्हन त्याचे जे हेल्थ सर्वे आरोग्य त्याच्या बऱ्याचशा बायकांमध्ये ॲनिमिया वगैरे हे आजार जास्त दिसतात. कारण काय त्या दुसऱ्याला खाऊ घालतात स्वतः उपाशी राहत असतात. मग अशा परिस्थितीत तेही योग्य नाही. तर शरीर कार्यक्षम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढं आपण आहार ठेवला पाहिजे. पण त्या शरीराला सुद्धा तुम्ही जे खाता त्याचा बोजा होता का? आपली जी काय पचवण्याची आणि ते असिमिलेट करण्याची क्षमता आहे तेवढं आपण हे केलं पाहिजे. म्हणजे शेवटी विचार आपल्या पचन संस्थेचा असला पाहिजे. केवळ जिभेला आवडतं म्हणून आपण हे असतं आणि हे सगळ्याच बाबतीत आहे. सगळ्या आपल्या या ज्या जी ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं ते ग्रहण करण्याऐवजी आपण त्याची जी काय सेन्शुअलिटी असते त्या सेन्शुअलिटीला पुष्कळदा बळी पडण्याची शक्यता असते. तर ती टाळता येणं म्हणजे हा अपरिग्रह आहे. म्हणजे पुन्हा त्याचं कुठे आलं तर आपल्या सूक्ष्म देहावर आपलं नियंत्रण कितपत आहे याच्याशी त्याचा संबंध येतो. तर अशा प्रकारे हे 5 यम त्यांनी सांगितलेले आहे. या यमामुळे काय होतं बघा सांगितल्याप्रमाणे बाह्य अनुशासन आणि नियमामुळे आंतरिक अनुशासन. ते कसं ते आता आपण बघणार आहोत. नियम कुठले आहेत? नियम सुद्धा त्यांनी 5 सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. म्हणजे हे नियम आहेत. त्याच्यामध्ये शौच म्हणजे पावित्र्य आहे, स्वच्छता वगैरे हे सगळे आपण पुष्कळदा शारीरिक स्वच्छतेपुरताच याच्या ठिकाणी विचार करतो. तोही जास्त व्यापकपणे केला पाहिजे. प्रत्येक वेळी आपली सूक्ष्म देह ते आपल्याला आत्मविकासासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांचं शुद्धीकरण आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा विकास आवश्यक आहे. या 3 गोष्टी ध्यानात ठेवणं आवश्यक आहे साधारणपणे. तर हे सगळे यम आणि नियम हे केवळ शरीरापुरते नसून आपल्या सगळ्या सूक्ष्म देहाशी निगडीत आहेत याचं भान राहिलं पाहिजे. तर नियमस्यापि वै मूलम यम एव न संशय. हे बघा सांगितलंच मी. यम हेच नियमांचं मूळ आहे आणि त्याच्यामध्ये बाह्यशुद्धीपेक्षा योगशास्त्राचा अंतःशुद्धीवर भर आहे, कटाक्ष आहे. शौचाप्रमाणेच तप. तप म्हणजे बरेचदा आपण वेगवेगळ्या प्रकारची व्रत वैकल्य करतो त्या स्वरूपात आपण ही तपसाधना करत असतो. तप म्हणजे ऍक्च्युअली तापणं. म्हणजे तापणं हे दुःखदायक असतं हे. तर त्या दृष्टीने क्लेश करून घ्यायचे स्वतःला. क्लेश याच्यामध्ये पुन्हा पतंजलीने पुढे सांगितलेलं आहे की विस्ताराने आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. तर मनसश्चेंद्रियाणां च नैकाम्यं परमं तपः असं स्मृतीमध्ये म्हटले. तसंच ऋतं तपः, सत्यं तपः, श्रुतं तपः, शांतं तपः. किंवा याच्यामध्ये तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे हळोनी स्वये सुकणे, जे विला तेची तप आणि व्रत यांना शम आणि दमाची जोड होईल. म्हणजे त्या ठिकाणी शम आणि दम हे पुन्हा आपल्या मनाच्या आणि शरीराच्या नियंत्रणाची जी आपली शक्ती आहे क्षमता आहे त्याच्याशी निगडीत. त्यामुळे हे ज्यावेळी आपण तप करतो त्यावेळी ते भान आपल्याला असलं पाहिजे. ते त्यांनी म्हटलंय जैसे फळोनी स्वये सुकणे. औषधीच आता पुष्कळशी फळं असतात ती सुकल्यावर त्याचे औषधी गुणधर्म हे वाढतात.
म्हणजे ती फळं सुटतात पण इतरांना औषध म्हणून आरोग्य देत असतात. तर स्वतः चंदना परी झिजावे वगैरे म्हटले येते आणि इतरांना सुगंध द्यावा. म्हणजे ते चंदन झिजत असतं पण त्याच वेळी ते इतरांना सुगंध देत असतं. तर मानवी जीवनामध्ये हे अपेक्षित आहे. या नियमांचं पालन करीत असताना त्यामुळे देताना सर्वस्व देणे तरी दाने सर्वस्व देणे. वेचणे ते व्यर्थ करणे. वेचणे म्हणजे घेणे. आपण वेचून घेतो ते व्यर्थ करणे. घेण्याची प्रवृत्ती ग्रास्पिंग. वी शुड गिव्ह अप ग्रास्पिंग अँड अडॉप्ट सॅक्रिफायसिंग गिव्हिंग पार्टिंग नाही. बरेचदा आपल्याला आहे ते सोडवत नाही उलट ते वाढवत जावंसं वाटतं आणि मनात नेहमी भीती बाळगतो हे गेले तर माझं काय होईल. ही भीती आपल्याकडे काही असतं तोपर्यंत असते. काहीच नसेल तर भीतीही जाते कारण गमावण्यासारखं काही राहिलेलं नसतं. त्यामुळे निदान त्याचा मोह तरी असू नये. ते आहे ते सगळं सोडून द्यायचं असा नव्हे पण आहे ते मला उपयुक्त अशा गोष्टीसाठी वापरण्यासाठी आहे आणि ज्याची गरज नाही त्या गोष्टीसाठी त्याचा वापर मला करायचा नाही या भावनेने ते सांभाळलं पाहिजे. सांभाळणं हे ट्रस्टीशिप आहे. ज्याला कन्सेप्ट ऑफ ट्रस्टीशिप आपण ते फक्त ते सांभाळणारा आहे मालक नाही. तर ओनर आणि ट्रस्टी याच्यामधला तो फरक आहे की इतरांचा विश्वास संपादन करून ते मी सांभाळतो. मी त्याचा रक्षक आहे काळजी घेणारा आहे केअरटेकर. केअरटेकरची भूमिका त्या ठिकाणी असते पाहिजे. माझ्या मालकीचं ते आहे असं असता कामा नये. पुष्कळदा केअरटेकर म्हणून एखादा माणूस एखादी जबाबदारी स्वीकारतो पण केअरटेकर म्हणून त्याला जे अधिकार प्राप्त झालेले असतात त्या अधिकारांचा नंतर दुरुपयोग व्हायचा आणि तो मग ती जी त्याची कंट्रोलिंग पॉवर असते जे त्याच्या अखत्यारीत असतं ते त्याच्या मर्जीप्रमाणे वापरायचं ज्या उद्देशाने ते निर्माण केलंय ते म्हणून पुष्कळशा ट्रस्टच्या बाबतीत असं होतं. मग चॅरिटी कमिशनर त्यांना नोटीस इश्यू करतो किंवा त्यांची चौकशी होते तुरुंगवास भोगावा लागतो. आता काही कोऑपरेटिव्ह बँका किंवा इतर हे याच्या बाबतीतही असं घडत असलेलं आपण बघतो. त्या ठिकाणी बॉडी निवडून दिलेली असते त्यांनी विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं असतं. निवडून आलेल्या लोकांनी जे कार्य करायचं असतं ते डायरेक्टर असतात पण त्यांची भूमिका ही ट्रस्टीची असते. ज्या विश्वासाने लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं त्या विश्वासाला त्यांनी कुठेही बारकं होता कामा नये. तो विश्वास दाखवला पाहिजे टिकवला पाहिजे हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो नियम आहे तर तो आहे संतोष. शौच संतोष. तर संतोष हे आपल्याला माहिती आहे. ठेविले अनंते तैसे की राहावे आपल्याला माहिती आहे किंवा जो संतुष्ट असतो त्याचा आध्यात्मिक विकास हा घडू शकतो. तुमच्या मनातच जर असंतुष्टता असेल तर तसं मन हे नेहमी गढूळ पाण्यासारखं असतं. संथ पाणी आणि गढूळ पाणी. संथ पाणी हे पारदर्शक असतं. गढूळ पाण्यामध्ये तुम्हाला प्रतिमा जी दिसते ती नेहमी विकृत दिसते. संथ पाण्यामध्ये ट्रान्सपरन्सीमुळे ती आहे तशी दिसते. तसं आपलं मन ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्याला जे दिसतं ते आहे तसं दिसतं. ते जर तसं नसेल मग तर तुम्हाला दिसतं पण ते विकृत दिसतं आहे तसं दिसत आणि त्यामुळे त्याच्या ज्ञानावर तुम्ही जे काही करता ते बरेचदा अज्ञानमूलक असतं. कारण ते ज्ञानच विकृत ज्ञान असतं. म्हणजे ज्याला इल्युजन आपण म्हणतो ते इल्युजन म्हणजे काय तर अज्ञान नव्हे तर बरेचदा विकृत ज्ञान असतं. चुकीचं ज्ञान असतं. म्हणजे एक वेळ अज्ञान परवडलं म्हणतात पण ते चुकीचं ज्ञान हे जास्त हानिकारक असतं. कारण तुम्ही त्यावेळी अशा समजुतीखाली असता की तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही पारखून एखादी गोष्ट घेण्याऐवजी तुम्ही बिनदिक्कतपणे ती स्वीकारता आणि त्याप्रमाणे कृती करता. जो अज्ञानी असतो तो निदान त्याची जाणीव असल्यामुळे जाणून घ्यायचा कोणाकडून तरी ज्ञानी माणसाकडून प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो चुकण्याची शक्यता त्या मानाने कमी असते. जेवढी एखादा माणूस हा अज्ञानी असूनही स्वतःला ज्ञानी समजत असतो.
त्याच्या बाबतीत हे जास्त आहे. तर संतोषो यस्य सततम सा तुष्टिरित्युच्यते. तो न्यायाने प्राप्त झालेल्या वृत्तीवर, भिक्षेवर तृप्त असणे ही संतोष असण्याची लक्षणं आहेत. म्हणजे वृत्ती, या ठिकाणी वृत्ती म्हणजे जे आपल्याला मागून मिळालेलं असतं ते वृत्तीवर जगणारे वगैरे म्हणतात आपण किंवा जी भिक्षा मिळाली त्या भिक्षेमध्ये निवड करायची नसते. जे मिळालं ते स्वीकारायचं असतं म्हणजे आणि ते आनंदाने स्वीकारायचं असतं. त्याच्या बाबतीत त्याने मला चांगलं दिलं, त्याने काल मला चांगली भिक्षा मिळाली होती, आज चांगली नाही वगैरे असे कुठलेही विचार त्या ठिकाणी येता कामा नये. तर ती संतुष्ट वृत्ती राहते आणि तशी वृत्ती ही असली पाहिजे. त्यानंतर स्वाध्याय, स्वाध्याय, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे हे 3 नियम आहेत. तप म्हणजे काय तर मनस्केंद्रियाणाम च ध्येय काम्यम परमं तपः, मग हे सांगितलेस. आणि त्या तपाच्या जोडीला स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे काय तर एखादी गोष्ट ही दीर्घकाल करणं, अखंडितपणे करणं आणि श्रद्धापूर्वक करणं, या 3 गोष्टी स्वाध्यायामध्ये अपेक्षित आहे. आपण नुसतं स्वाध्याय म्हणजे एखादी गोष्ट वाचणं, अध्ययन करणं आणि ती समजली असं समजणं, इतका स्वाध्याय हा मर्यादित नाही. स्वाध्याय ही अखंड चालणारी साधनाच आहे. जसं आपण नो डायसेक्ट म्हणतो, स्वतःला समजून घेणं हे असं एखादं 7 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनचं पुस्तक वाचून समजून घेता येणार नाही. हे पुस्तक ही एक पार्श्वभूमी त्याला म्हणून उपयोगी असते. पण प्रिन्सिपल्स म्हणजे नेमकं काय याची काहीतरी अनुभूती आपल्याला येणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून यातलं प्रत्येक प्रिन्सिपल हे समजून घ्यायचा आणि त्याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे अभ्यास हा नेहमी तुमच्या स्वानुभूतीशी निगडीत असला पाहिजे. तर त्याला रिअलायझेशन म्हणतात. आता सेल्फ रिअलायझेशन थ्रू लव्ह म्हणतात. म्हणजे काय तर तुम्हाला त्या ठिकाणी लव्ह याचा नेमका अर्थ काय आहे, सेल्फ रिअलायझेशन होण्यासाठी लव्ह हा कन्सेप्ट किती व्यापक आहे. आता ॲट द फीट ऑफ द मास्टर मुमुक्षुत्वच्या जागी लव हा शब्द वापरलेला आहे. याच्यावरून कल्पना आहे म्हणजे मुक्त होण्याची आकांक्षा आणि आपल्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव होणं, या दोन्ही समानार्थी गोष्टी कशा असू शकतील. म्हणजे ते प्रेम कुठल्या दर्जाचं असेल. नॉर्मली आपण जे प्रेम करतो ते कसं असतं, ज्याचं आपल्याला आकर्षण असतं, जे आपल्याला आवडतं त्याच्यावर आपण प्रेम करतो आणि त्याच्या बदलीत आपली अपेक्षा काय असते की आपली प्रिय गोष्ट आपली व्हावी किंवा त्या वस्तूचा आस्वाद आपल्याला चाखता यावा, आनंद आपल्याला मिळावा. म्हणजे वी एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न. हे प्रेम हे स्वार्थी प्रेम असतं. म्हणजे ते खरं प्रेम नसतंच. कारण त्या ठिकाणी स्वार्थातून, वासनेतून उद्भवलेलं एक आकर्षण ते असतं आणि त्याला आपण प्रेम हे कोणतंच नाव देतो. पण खरं प्रेम कोणतं असतं याच्यामध्ये कोणतीच अपेक्षा नसते. जसं फूल, फूल हे फुलतं, उमलतं, सुगंध देतं असं म्हणतात. त्याच्या बदल्यात त्याला काय मिळतं ते नंतर कोमेजून जातं. पण ते फुलणं, उमलणं हेच त्याचं जगाला प्रेम देणं असतं. परवा आपण राहतो एकची धर्म जगाला प्रेम व्हावे हे वाच. म्हणजे जीवनाची ती प्रेमाधिष्ठित अशी जी कल्पना आहे ती ह्याच्याशी निगडीत आहे. देण्यासाठी जीवन आहे, घेण्यासाठी नाही. म्हणून कारण ही विश्वनिर्मिती आहे तीच मुळात ब्रह्माच्या ह्या त्यागावर आधारित इच्छेशी निगडीत आहे. एकोहम बहुस्या असा विचार आल्यामुळे बहु होण्यासाठी एकाला मर्यादित व्हावं लागतं. विश्व हे तेव्हा साकार झालं, जे निराकार आहे ते साकार तेव्हा होतं ज्यावेळी त्याला काहीतरी आकाराने बद्ध व्हावं लागतं. म्हणजेच त्याला सीमा पडतात, मर्यादा येतात. म्हणजे अमर्याद हे मर्यादित होणं हाच मोठा त्याग आहे. मग तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला
अमर्याद अशा गोष्टीनं मर्यादित करून घेणं म्हणजे आपल्याकडच्या कितीतरी गोष्टी आपल्याला त्याग करण्याची तयारी ठेवू. ज्या गोष्टी आपल्या हिताच्या नाहीत त्याचा त्याग करणं आणि ज्या गोष्टी इतरांच्या हिताच्या आहेत त्या त्यांना देणं असा हा दुहेरी त्याग आहे. आपल्यामध्ये क्रोध असेल तर तो क्रोध घालवला पाहिजे. आपल्यामध्ये स्वार्थ असेल तर तो स्वार्थ घालवला पाहिजे. आपल्यामध्ये हिंसाचारी वृत्ती असेल ती घालवली पाहिजे. पण दान इतरांना दान केल्यामुळे त्यांचं कल्याण होतं, हित होतं, तर ते दान इतरांवर प्रेम केल्यामुळे त्यांची काळजी घेतली जाते, त्यांचं संरक्षण केलं जाते, त्यांना आधार दिला जातो, तर ते खरं प्रेम. तर अशा काही गोष्टी ह्या करण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो. पुष्कळदा आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून इतरांना सुख द्यावं लागतं किंवा इतरांचं दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या सुखाला तिलांजली द्यावी लागते. तर हे जे सगळं वर्तन आहे ते आपल्या यमनियमांच्या आचरणामध्ये दिसते. ते ओळखून आपल्याला याचं पालन केलं. यातला हा जो भाग आहे बघा मी सांगत होतो तपस स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्हीला मिळून त्यांनी क्रियायोग असं म्हटलेलं आहे. तसा हा यमनियम हे संपूर्ण क्रियेवर आधारित आहे. म्हणून एक प्रकारे त्याला क्रियायोग म्हटलं तरी चालेल. कारण ही यालाच दुसरे शब्द कुठले आहेत तर बहिर्योग किंवा योगाचं बहिरंग. पहिले जे 4 अंग आहेत कुठली यम नियम आसन प्राणायाम हे जे 4 रंग आहेत याला योगाचं बहिरंग म्हणतात. कारण हे आपल्याला बाहेरून साध्य करायचं आसनं सुद्धा शरीराने आपण आसनं करतो आणि प्राणायाम मध्ये काय करतो आपण श्वासावर नियंत्रण तो म्हणजे पुन्हा शरीराशी निगडीत आहे. बाह्यांग ही 4 बाह्यांग आहेत. त्या दृष्टीने हा क्रियायोगाचाच भाग. पण विशेषतः यमनियमाचं पालन स्ट्रिक्टली काटेकोरपणे करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी सुद्धा निदान योगाच्या फलनिष्पत्तीची अनुभूती घेण्यासाठी ह्या 3 गोष्टींचं पालन करावं. कुठलं तर तपस स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे त्यांना निदान याची अनुभूती येईल की योगाच्या प्राथमिक अशा आचरणानं जीवनामध्ये काय बदल घडू शकतो, जीवनाला कशी योग्य दिशा मिळू शकते, आपल्यामध्ये या सुप्त रूपाने असलेल्या शक्तींना कसा आविष्काराला वाव मिळतो ह्याची निदान अनुभूती घेण्यासाठी ह्या 3 गोष्टींचं पालन करा. तपस स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ज्यांना संसार सांभाळायचा आहे, संसारातून बाहेर पडायचं नाही, आपल्या या अग्रक्रमाच्या गोष्टी आहेत प्रायोरिटी त्या सोडायच्या नाही, पण तरीही योगाचरण हे करून पाहायचं. त्यांनी निदान या 3 गोष्टी तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधान म्हणजे त्यांना प्रवृत्ती मार्गावर राहून सुद्धा एक प्रकारे ह्या निवृत्ती मार्गाची काही प्रमाणात अनुभूती मिळू शकते. म्हणजे ज्यांना त्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही त्यांनी निवृत्ती मार्गाची पूर्वतयारी म्हणून त्या 3 गोष्टी कराव्या. तपस स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान त्याचा बराचसा भाग भक्ती मार्गामध्ये आलेला आहे. ईश्वराला स्वतःला समर्पण करणे, ईश्वर इच्छा बली असते, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे हे चाललंय त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. आपण जे करतो ते ईश्वराला अर्पण करायचं. स्वतःच मी पण करते पण हे बाजूला ठेवायला शिकायचं. ह्या गोष्टी व्यवहार करत असतानाच आपल्याला करता येणे शक्य आहे. तप आता पुष्कळशा स्त्रिया हा सगळा संसार सांभाळून तप व्रत वैकल्य हे तेवढ्याच त्याने करत असतात. तर त्याचा उपयोग हा निश्चितच होतो नाही असं नाही, फक्त त्याचा अतिरेक टाळायचा एवढंच मगा सांगितलं. आणि स्वाध्याय स्वाध्याय हा आपल्या ज्ञानमार्गाशी निगडित आहे. जसा ईश्वर प्रणिधान भक्ती मार्गाशी निगडित, स्वाध्याय हा ज्ञानमार्गाशी निगडित आणि तप हा कर्म मार्गाशी निगडित आहे. म्हणजे या 3 मार्गांचा त्याच्यामध्ये संबंध येतो आणि जो आपल्याला प्रवृत्ती मार्गावर वाटचाल करत असतानाच
सुरुवातीच्या पायऱ्या म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. तर हे सर्वसाधारणपणे आपण अष्टांगापैकी जी पहिली 2 अंग आहेत त्याचा विचार केला, यम आणि नियम. त्यानंतरचा आसन हा भाग. तर आसनाच्या बाबतीत ईश्वर विधानाबद्दल मी फार काही बोललो नाही, पण याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की जी माणसं भावनाशील असतात त्यांच्यासाठी तो मार्ग फार स्वाभाविक असा आहे, नैसर्गिक असा आहे. कारण स्वतःला विसरून ईश्वराशी एकात्म भाव निर्माण व्हायला तो आवश्यक असतो. अहंकार बाजूला व्हायला तो आवश्यक असतो. जिथं बुद्धी म्हणजे इंटेलेक्टचा प्रभाव जास्त नसतो त्यांना ह्या मार्गाने जाणं हे सोपं असतं. एखादी गोष्ट मी करूनही मी केली हा भाव न बाळगणं हे तेवढं सोपं नाही जो इंटेलेक्च्युअल आहे. पण जो इमोशनल आहे तो त्याचं श्रेय दुसऱ्याला द्यायला तयार होतो. त्याला त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही. म्हणजे ती एक प्रकारची नैसर्गिक निस्वार्थ वृत्ती त्याच्यामध्ये असते जी इंटेलेक्च्युअल मध्ये फार कमी प्रमाणात असते. ज्यांच्यामध्ये दोन्हीचा विकास व्यवस्थित झालेला आहे, इंटेलेक्ट आणि इमोशन्स, त्यांच्या बाबतीत अर्थात ही समस्या येत नाही, कारण ते जास्त परफेक्शनच्या ह्याला पोहोचलेले असतात. जसं फार थोडे सायंटिस्ट तुम्हाला असे दिसतील की जे इंटेलेक्च्युअली आणि इमोशनली दोन्ही वेल बॅलन्स्ड असतात आणि त्यामुळे ते पुष्कळदा केवळ एखादी गोष्ट सायन्सच्या चौकटीमध्ये बसत नाही म्हणून स्वीकारणार नाही अशी टोकाची भूमिका घेत नाही. त्यांच्या समजून घेण्याच्या याच्यामध्ये एक प्रकारचा समतोलपणा असतो आणि त्यामुळे ते दोन्ही गोष्टींना योग्य ते महत्व देत अनेक गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत बसत नसताना सुद्धा त्या स्वीकारायला व्यक्तिशः तयार असतात. जरी सायंटिस्ट म्हणून नाही तरी एक व्यक्ती म्हणून त्याचा स्वीकार करायला तयार असतात. तसेच सायंटिस्ट हे पुष्कळशे भक्तिमार्गीही असतात. असे म्हणजे सायंटिस्ट आपण पाहतो आता डॉक्टर रामण्णा भरवण्णा या अणुविज्ञानातले वगैरे नावाजलेले लोक. पण त्यांनी तेवढ्याच याने या योगशास्त्र वगैरे ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो आणि ते साधकही असतात. त्यामुळे अशा लोकांची ही क्रियायोगाची हे साधना चालू असते. तरी त्यांनी प्रवृत्ती मार्ग सोडून दिलेला नसतो, तरी त्याची साधना त्यांची चालू असते. नंतर आपण वळतोय ते आसनाकडे. आसनाच्या बाबतीत आता बघा मी उल्लेख केला की योगामध्ये 2 भाग आहेत, हठयोग आणि राजयोग. तर हठयोग प्रदीपिका म्हणून ग्रंथ आहे, ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याला तो वाचता येईल. त्याच्यामध्ये हठयोग हा मला सांगितल्याप्रमाणे जास्त शारीरिक ह्याला महत्व देणारा आहे आणि राजयोग हा मानसिक तुमच्या एवढीला जास्त महत्व देणारा आहे. पण हे परस्पर विरोधी नाही, परस्पर पोषकच आहे. पण साधारणपणे असं म्हटलं जातं की ज्यांना पूर्वजन्मात ह्या गोष्टींची काही साधना केल्याची पार्श्वभूमी नाही त्यांच्यासाठी हठयोग हा जास्त उपयुक्त ठरतो. कारण त्यांना अगोदर त्यांचं शरीर त्याच्यासाठी योग्य बनवलं पाहिजे. पण जे ह्या जन्मात अनेक प्रकारे ह्या गोष्टी पूर्वजन्मातून घेऊन आलेले असतात त्यांनी पुन्हा हठयोगाची साधना करण्याऐवजी राजयोगाकडे वळायचं. कारण त्यांना पुढची तयारी करण्यासाठी योग्य अशी पार्श्वभूमी अगोदरच लाभलेली असते. त्यामुळे त्यांना ज्यावेळी ते राजयोगाची साधना करायला लागतात त्यावेळी त्यांचं शरीर त्यांना आपोआपच साथ द्यायला लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी मुद्दाम साधना करण्याची आवश्यकता दिसत नाही. त्यामुळे हठयोगामध्ये तुम्हाला दिसेल की 84 वेगवेगळ्या प्रकारची आसनं वगैरे हे शिकवली जातात. तुमच्या सर्व शरीराच्या सगळ्या अवयवांना इंद्रियांना वगैरे एक प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. पण राजयोगामध्ये त्यांनी काय म्हटलंय, सगळ्या ह्या आसनाला फक्त इतक्या सूत्रामध्ये एकच सूत्र पतंजलीने सांगितलेलं आहे. कुठलं? तर ज्यामुळे तुमचं शरीर सुस्थितीमध्ये राहील ते आसन, एवढंच ते म्हणतात.
म्हणजे त्यांनी वेगवेगळी आसनं तुम्ही करा वगैरे असं काही, त्यांनी फक्त उद्देशावर भर दिला. या आसनाचा उद्देश काय, तर तुम्हाला तुमचं शरीर सुस्थिती म्हणजे स्थिर ठेवता आलं. शरीरच जर दळवळीत राहिलं तर त्याचा परिणाम मनावर होतो. म्हणून शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणजे ज्यांना काही शारीरिक व्यथा असतील, बसण्यात उठण्यात चालण्यात अडचणी असतील, तर त्यांना पुष्कळदा अवघड जातं. म्हणून जरी आपल्या पूर्वापार याच्यामध्ये पद्मासन वगैरे हे सांगितलेलं आहे, पण आजकालच्या जमान्यामध्ये पूर्वीसारखी लोकांची शरीरयष्टी बरेचदा नसते. त्यांना ती आसनं करणे शक्य होत नाही. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी तेवढी राहत नाही. आता सॉफ्टवेअर इंजिनियर्स वगैरे यांचं काम तुम्ही बघाल तर 8-8 तास कॉम्प्युटर समोर बसून पुष्कळदा त्यांना शरीराला व्यायाम मिळत नाही आणि काही व्याधी असे झालेले असतात की ती आसनं करणे शक्य होत नाही. आता आपल्याकडे सुद्धा आता पूजा करायची तर जमिनीवर बसून पूजा करणं हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. मग अशा वेळी खुर्चीवर बसून सुद्धा ते करता आली तर निदान आपल्याला तो विधी करता येतो. तसंच आपल्याला मेडिटेशन वगैरे करताना खुर्चीत बसून सुद्धा करता येणं शक्य आहे, कारण शेवटी आपला संबंध शरीराशी नसतो, मनाशी आहे. त्यामुळे सुस्थितीमध्ये तुमचं शरीर जर खुर्चीवर बसू शकत असेल तर खुर्चीवर बसलात तरी चालेल. भारतीय बैठक आवश्यकच आहे असं नाही. ही फ्लेक्झिबिलिटी राजयोगामध्ये ती तुम्हाला हठयोगामध्ये आढळणार, कारण त्यासाठी तुमच्या शरीराचीच तयारी करून घेणं याच्यावर भर. तर हा आसनांचा भाग आहे, म्हणजेच योगाच्या बहिरंगाचा तो भाग आहे. स्वाध्याय असतो जपः प्रोक्तः प्रणवाभ्य सनानिकः असेही म्हटले. म्हणजे याच्यामध्ये प्रणवाचा जप हाही एक सांगितलेला आहे. बघा स्वाध्यायात राहून गेलेलं सांगतोय की स्वाध्याय करताना आपण सुद्धा इथं आता प्रणवाचा 3 ओंकार करतो. ओंकारालाच प्रणव असं म्हटलेलं आहे. तर हे कशासाठी करतो, तर त्याच्यामुळे काय होतं की स्वाध्यायस्तु जपः प्रोक्तः प्रणवाभ्य सनातनम. तर तो जप तुम्हाला तुमची सगळी यंत्रणा, मग ती शारीरिक मानसिक याला एक प्रकारचं स्थैर्य देतो आणि तुम्हाला स्वाध्यायाला प्रवृत्त करते. तर स्थिर आसन याला सत्व स्थिर असं म्हटलेलं आहे. वायू पुराणामध्ये विस्ताराने हे सांगितलेले आहे. तेच तुम्हाला बरेच हठयोगामध्ये दिसेल, पण आज राजयोगामध्ये त्याच्यावर फारसा भर नाही. आसनं च यथा तत्त्वं सुञ्जतो योगमेव च चंद्रसूर्यौ नमस्यच्च समो दृढासनो भूत्वा सौहार्द चरणाभव असं त्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांना नमस्कार करून ते कसं करायचं याचं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी विस्तृत वर्णन केलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी त्याचं खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. म्हणजे ते स्वतः योगी होते, त्यामुळे त्यांनी अगदी बारीक सारीक गोष्टी त्याच्यामधल्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना त्याच्यामध्ये जास्त रस असेल त्यांनी ज्ञानेश्वरीचा जरूर अभ्यास करावा. त्या ज्ञानेश्वरीत त्यांनी वज्रासन किंवा मूलबंध वगैरे हे शब्द वापरलेले आहेत त्या प्रकारचे. म्हणजे प्राणायामामध्ये त्याच्याशी निगडीत अशा ह्या क्रिया आहेत, मूलबंध किंवा वज्रासन. प्राणायामाला वज्रासन घालून बसावं असं म्हटलेलं आहे. कारण ते पण मुख्य त्याच्यामध्ये भाग हा आहे की प्राणायामामध्ये काय करतात की तुम्ही प्राण प्राण हे पुन्हा आपल्या एथेरिक डबल किंवा ज्याला प्राणमय शरीर आपण म्हणतो त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे सूक्ष्म भाग आपल्या शरीरात. तर हे जे वेगवेगळी आपली केंद्र आहे तर ती केंद्र ही जागृत करणं हाही एक भाग आहे. कारण जी ऊर्जा सूर्यापासून आपल्याला मिळते ती ऊर्जा त्याचं रूपांतर हे वेगवेगळ्या ऊर्जेच्या विभिन्न स्वरूपामध्ये केले. त्याला आपण पंचप्राण म्हणतो. प्राण अपान व्यान समान उदान वगैरे जे पंचप्राण आहेत हे प्राण ह्या प्रत्येक प्राणाची वेगवेगळी फंक्शन्स
कार्यात, तर ती ह्या आपल्या प्राणमयी शरीराच्या कार्यातून होते. आणि ही जर व्यवस्थित चालली तर अशी व्यक्ती ही नेहमी कार्यक्षम असते, उत्साही असते आणि आपल्या सूक्ष्म क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो. शरीराचे ज्या काही मर्यादा आहेत, त्रुटी आहेत, वैगुण्य आहेत, त्याच्यावर अशी व्यक्ती मात करू शकते. म्हणजे सर्वसाधारणपणे शरीराची प्रवृत्ती ही तमस वृत्ती असते. म्हणजे काय आहे त्या स्थितीमध्ये राहणं आणि बदलाला नेहमी विरोध करणं. जरा कुठे हवेत बदल झाला की आपल्याला लगेच ते जाणवतं. आपले शरीर म्हणतं आज फार थंडी आहे किंवा आज फार कट, आता बाहेर जायला नको, आता हे करायला नको. हे सगळे ह्या ज्या आपल्या शरीराच्या तक्रारी आहेत त्याच्यावर मात करायची असेल तर आपल्याला ह्या प्राणमयी शरीरामध्ये बदल होणं आवश्यक. ते बदल झाले की आपोआप अन्नमय कोशामध्ये म्हणजे तुमच्या बाह्य शरीरावर एक परिणाम दिसायला लागेल. मग तुम्हाला थंडी जाणवेल अशी होती, थंडी असली तरी किंवा उष्णता असली तरी उष्णता उकाळा जाणवेल असावं. म्हणजे तुम्ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहायचं हळूहळू कमी कमी होत जात आणि तुम्ही एक प्रकारे स्वतःवर अवलंबून राहायचं. तर हे ह्या आसनाचा आणि आसनानंतर तुम्ही जे प्राणायाम करता त्याचा योग्य असा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून ह्या योगाच्या बहिरंगामध्ये आसनापेक्षाही प्राणायाम हा महत्वाचा मानलेला आहे. कारण आसन हे बाह्य शरीरापुरतं मर्यादित आहे, तर प्राणायाम हा प्राणमय कोशाशी निगडित आहे आणि त्याच्यामध्ये जास्त तुमच्या इच्छाशक्तीचा विकास होतो. कारण तुम्ही तुमच्या श्वासाला नियंत्रित करण्याची इच्छा करून त्याप्रमाणे त्याला नियंत्रित करू शकता. आणि आपल्या बाह्य शरीराच्या दृष्टीने पाहिल्यात तर सगळ्यात सूक्ष्म गोष्टी कुठली तर आपला श्वासोच्छ्वास, जो आपल्याला दिसत नाही पण घडत असतो. पण तो कसा घडतो याची जाणीव फारशी आपल्याला नसते. तर जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास करणं म्हणजे प्राणायाम असं मी म्हणेन. म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं, ह्या दोन्ही क्रियावर तुम्ही एक प्रकारे नियमन आणता, रेग्युलेट करा. म्हणजे त्याच्यामध्ये यांत्रिकपणा असू नये किंवा त्याच्यामध्ये श्वास कोंडणं, रोखून ठेवणं ह्याही क्रिया अपेक्षित नाही. हे स्वाभाविकपणे घडलं पाहिजे. म्हणजे श्वास घेतल्यानंतर श्वास सोडणं ह्या दोहोंमध्ये जे अंतर असतं ते आपोआप झालं पाहिजे. तुम्ही तो श्वास कोणत्या कामा नये किंवा श्वास सोडल्यानंतर पुन्हा श्वास घेणं हे किती वेळाने घ्यायचा हे तुम्ही नियंत्रित करायला लागलात ते पुष्कळदा ते त्रासदायक होण्याची शक्यता असते. ते आपोआप घडण्याइतकी तुमची इच्छाशक्ती ही ज्यावेळी विकसित होते त्यावेळी हे जे सायकल आहे श्वास आणि उच्छ्वासाचं ते आपोआप रेग्युलेट व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे मधलं जे दोहोंमधलं अंतर असतं त्यामध्ये तुम्ही हे अनुभवता की शांती काय आहे. कारण त्यावेळी श्वासही नसतो, उच्छ्वासही नसतो आणि तुम्ही स्वतःहून काही थांबवत नसता किंवा सुख करत नसता. ती अवस्था ज्यावेळी येते त्यावेळी तुम्हाला त्याच्यातून समाधी अवस्थेकडे जाण्याचं एक प्रकारे ते प्रायोगिक प्रात्यक्षिक आहे असं म्हणता येईल. म्हणजे ते अंतर हे अनुभवणं, श्वास आणि उच्छ्वास याच्यामधलं अंतर अनुभवणं हे एक प्रकारे समाधी मार्गावर वाटचाल करण्यातलं पहिलं पाऊल आहे असं. आज जो महिलाएं आई थी, वो लेडीज हैड कम